मुख्यमंत्री शिंदे रात्री उशिरा आता दिल्लीला जाणार। भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता। महत्त्वाची राजकीय घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता 100 जागा लढवण्यावर ठाम आहेत। जागा वाटपासंदर्भात बैठक होण्याची देखील शक्यता दिल्लीमध्ये। अजित पवारांना बाहेरून लढवल्यास जास्त फायदा होईल, त्यातच महायुतीचा फायदा याबाबत अमित शहा यांच्याशी देखील या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा दिल्लीत जाणार आहेत। आता दिल्लीमध्येच जागा वाटपात देखील खलबतं केली जातील। मात्र 100 जागा लढवण्यावर शिवसेनेचा शिंदे गट ठाम असल्याचं समोर येते माहिती। दिल्लीमध्ये आता जागा वाटपासंदर्भात अमित शहांबरोबर महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत आहेत। सूरज, दिल्लीत जाण्याचा एकनाथ शिंदेंचा आणखी कुठला हेतू आहे? गिरीश, जर का पाहायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुका आहेत आणि शिवसेना शिंदे गट हे 100 जागा लढवण्यावरती ठाम आहेत। काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आले होते। सह्याद्रीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती आहे आणि त्या भेटीदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी काही जागा वाटपाचा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर ठेवला। मात्र तो फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटला नाही अशी कुठेतरी माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊ शकतात, तसेच आम्हाला 100 जागा मिळाव्यात अशी मागणी देखील करू शकतात अशी जी चर्चा आहे ती आता ती रंगू लागलेली आहे। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेसाठी 100 जागा लढायच्या आहेत। गिरीश, त्याबद्दल धन्यवाद। एकनाथ शिंदे 100 जागा लढवण्यावर ठाम आहेत आणि आपली भूमिका ते दिल्लीत जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सांगणार आहेत।